कारेट हे काकडीसारखं दिसणारं एक फळ आहे. नरक चतुर्दशी या दिवशी अंघोळ झाल्यावर आपल्या पायाच्या अंगठ्याने ते फोडायचं असतं. वेट 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 जो म्हणजे तू होतीस का त्यावेळेस? त्याच्या व्यक्तीने मी तुझी माफी मागते. सुधाकर पंडितांसारखं वागाल ना तर प्रगती होणं कठीण आहे तुमची. दुसऱ्याच्या खिशावर डल्ला मारून प्रगती नाही साधायची आहे मला. अरे तडजोड करायला सांगतेय. आयुष्यात प्रत्येक जण तडजोड करतो. अरे अरे तसंच जगावं लागतं. तू राहू शकशील, तुला घर आहे, तुझ्या घरात तुझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. पण माझं काय? छान आहे, सुंदर. काय अगं असू दे ग. मधू आपली आता लग्नाला आलेली आहे. तिच्याकडे चिक्कार दागिने असायला हवेत. ती ज्या घराण्यात जाईल ना तिला तिथे चिक्कार मान मिळायला हवा. मी संगीत क्षेत्रात नावारूपाला येण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करू इच्छितोय. तुम्ही प्लीज प्लीज मला सपोर्ट करा. मला थोडे पैसे हवे आहेत. हे बघ, त्याच्या शिक्षणासाठी हवा तेवढा पैसा खर्च करेन, पण गाण्यासाठी डोकं दुखतंय का तुझं? काय चाललंय तुझं? नथिंग यार, जरा वाईन घेऊन येते, बरं तरी वाटेल. यू स्टुपिड. ठेव तो ग्लास. अगं काय धंदे चालवलेस? सिगरेट, दारू? मी स्मोकिंग करत नाही. अच्छा, मग हा ॲशट्रे? मंजितचा आहे. मंजित? कोण मंजित? मित्र आहे माझा, येतो कधी कधी भेटायला. अच्छा, आणि मग सोबत सिगरेट, दारू है ना? कमॉन यार, काय मंजित एकटाच नाहीये ना? आपल्या कॉलेजमधले नाही फ्रेंड्स करत आहे दारू सिगरेट? अगं गंमत म्हणून कधीतरी, पण इथे तू एकटी राहतेस आणि अशा वेळी तुझा मित्र इथे येऊन तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी चालतात, त्याचा काय अर्थ आहे? हे बघ मोनिका, तू स्वतःचं इम्प्रेशन स्वतःच डाऊन करून घेतेस. इम्प्रेशन? माय फूट. कसलं इम्प्रेशन? माझे मम्मा डॅडी वेगवेगळे राहतात, मी इथे. डॅडी सतत नशेत आणि माझी मम्मा 45व्या वर्षी माझ्या वयाचा बॉयफ्रेंड घेऊन हिंडतीये. नको वाटतं ग असं. हे कधी कधी वाटतं ना की मी जन्मालाच का आले, कशासाठी, कुणासाठी जगते मी. असं ना डोकंच काम करत नाही. आज मला भेटायला येणार आहे ती माझी मम्मा. अगं माझ्या वयाचा बॉयफ्रेंड ठेवलाय तिने, आज भेटायला येते मला. असं वाटतं ना आली की तिचा गळाच. मोनिका, मोनिका, मोनिका शांत हो प्लीज, प्लीज शांत हो ना. अगं काय करतेस तू? हे बघ, अशी सगळी व्यसनं लावून घेऊन हे सगळे प्रश्न मिटणार आहेत का? नाही मिटणार, पण तात्पुरतं का होईना. ते प्रश्न तरी माझ्या डोक्याला नाही टोचत राहणार. मला शांत झोपायचं असतं ग. थोडा वेळ का होईना मम्मा आणि डॅडींचे प्रश्न तरी मला सतवत नाही राहणार. असं वाटतं ना शांतपणे झोपावं आणि सकाळी जागच येऊ नये. तरीही जाग येते आणि सभोवतालच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झालेला नाही हे समजतं. तुला नाही कळणार ज्योती, मी कुठल्या फेज मधून जाते ना ते तुला नाही कळणार. अगं माझं आयुष्य तुमच्यासारखं सर्वसामान्य नाहीये. माझ्या नशिबात ते नाहीये. माझ्या आई वडिलांनी माझ्या नशिबात ते नाही लिहिलेले. नाही, मला नाही तसं वाटत. हे बघ मोनिका,
म्हणजे काका काकूंचं खूप चुकलंय हे पटतंय मला, मान्य आहे. काका काकू? कोण काका काकू? अगं तुझे आई वडील. त्यांना काका काकू वगैरे अजिबात म्हणू नकोस हं. अगं लायकी तरी आहे का त्यांची? काका काकू. त्यांना काका काकू वगैरे अजिबात म्हणू नकोस हं. अगं लायकी तरी आहे का त्यांची? काका काकू. अगं मला त्यांना मम्मा डॅडी म्हणायला सुद्धा माझी जीभ अडखळते. आणि तू? मोनिका, हे बघ, तुझ्या मनातला त्यांच्याविषयीचा राग कळतोय ग मला. ठीक आहे, तुझे आई वडील म्हणून तुला नालायक वाटतात ना, मग सोडून दे ना त्यांचा विचार. अगं स्वतःचा विचार करायला कधी शिकणार आहेस? स्वतःचा विचार करशील की नाही? ही असली सगळी व्यसनं लावून घेऊन तू आयुष्यात त्यांच्यापेक्षा वेगळं तरी काय करतेस? त्यांच्याच मार्गाने तू जातेस असं वाटत नाहीये तुला मोनिका? ज्योती, अगं मी काय म्हणते ते पटत नाहीये का तुला? पटतंय ग, पण पटतंय, समजतंय, कळतंय, पण वळत नाही ना, त्यातला प्रकार झालाय मोनिका. हे असं जे कोण म्हणतं ना, त्यांना फक्त निमित्त हवं असतं. हे बघ मोनिका, अगं तुला यातून बाहेर पडावंच लागेल. तुला माहितीये तू इथे एकटी राहतेस. का? तू नाहीयेस माझ्या बरोबर? अगं मी आहेच ग, पण मी 24 तास तुझ्या बरोबर असणार आहे का? यातून तुझं तुला स्वतःलाच सावरावं लागेल. हे बघ, तुझी मम्मा इथे तुला भेटायला येणार आहे ना आज, तिचं शांतपणे ऐकून घे. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आणि तुझी मम्मा तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न लावून देणार नाही. इट्स अ फॅक्ट. ती काय म्हणते त्याच्यावर शांतपणे विचार कर. ओके? तू माझ्या मम्माला अजून पाहिलेलं नाहीयेस म्हणून हे तू म्हणतेस. मोनिका, ओके, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. येस, दॅट्स लाईक माय डिअर फ्रेंड. मला खात्री आहे की मम्माला तुझं म्हणणं मान्य करावंच लागेल. देखते. आणखीन एक, तो कोण तुझा मित्र मंजित, त्याचं ते रात्री अपरात्री घरी येणं बंद करून टाक आधी. तुला काही अक्कल आहे की नाही? आणि त्याला तरी कळायला नको. माझ्या वडिलांचे मित्र सहस्त्रबुद्धे काका तुझ्या सोसायटीत राहतात, ओळखतेस ना? ते मलाही चांगलं ओळखतात. अगं स्वतःचं असं बॅड इम्प्रेशन करून घेतलंस ना, आणि काकांनी मला तुझ्या घरी येताना पाहिलं, संपलं समज. मग तुझी आणि माझी मैत्री कायमची संपली. ओके? ए प्लीज ज्योती, असं नको म्हणूस. अगं मी सगळ्यांशी मिळून मिसळून वागते, पण तुझ्या इतकं क्लोज मला कोणीच नाहीये. नाही ना? मग मी सांगते तसं वागण्याचा प्रयत्न कर. येस मॅम. किती छान बोलतेस ग तू. कुठून शिकली हे? तुम्ही सगळे ज्यांची मस्करी करतात ना, त्यांच्याकडून. अगं बाबांकडून माझ्या. सॉरी आम्ही तुझ्या बाबांना काय काय म्हणतो, तू तरी. ओके या, मला माहिती आहेत माझे बाबा कसे आहेत. बस. ओ शिट, अगं बाबांवरनं आठवलं मला. किती वेळ थांबले मी तुझ्याकडे. अगं दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी अजून इथेच. चल निघायला हवं मला. ठीक आहे. पण एक गोष्ट, मी सांगितलेलं काहीही विसरायचं नाही. मम्माशी भांडायचं नाही. प्लीज. चल येऊ मी. आणि हो, सगळ्या गोष्टी लक्षात ठेव. प्रॉमिस? प्रॉमिस. चल बाय. बाय. ए हो, उद्या घरीच येणार आहेस ना? कशासाठी? कम ऑन जो. ओ हो, तुझा बर्थडे आहे ना उद्या. अगं नक्की येणार. चल मग
येऊ बाय लव यू डिअर बाय बाय. हवी खूप सुंदर दिसतेस माधुरी. खरंच हो. अवी एक विचारू विचार ना डिअर. रागावणार नाहीस ना? मी कधी रागवलंय का तुझ्यावर? विचार. तू मला कधी असं सोन्याने मढवणार आहेस? माझ्या तत्वांच्या आड न येणारी नोकरी मिळाली की लगेच जरा भाजी दे. तुला काय वाढू नको? काय रे सागर काय हवं? काय रे? बाबा माझं मन रमत नाही या नोकरीमध्ये. अरे मग दुसरी नोकरी शोधायचा प्रयत्न कर. हे बघ अविनाश, मी तुला काही जगावेगळं करायला सांगत नाहीये. आजपर्यंत तू 6 ठिकाणी नोकरी केलीस, कुठेच टिकू शकला नाहीस. पण यात तू स्वतःला दोषी नको माणूस. तुझी योग्यता ज्या व्यक्तीला कळेल अशी व्यक्ती या जगात नक्कीच अस्तित्वात आहे. तू शोध घेत राहा अशा व्यक्तीचा किंवा अशा फर्मचा जिला तुझी योग्यता ठाऊक असेल. आणि नोकरी अशाच ठिकाणी कर जिथे तुझं मन रमेल. 500 रुपयांसाठी स्वतःची तत्व विकू नकोस. काय? हो बाबा, नक्कीच मी नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करीन. काय सागरराव, तुमचं काय? काय बाबा? नाही, तुझी कॅसेट ऐकली आम्ही. छान गातोस तू. हा, थँक्स. अरे मी तर सारखं सारखं रिवाइंड करत होते. खूप छान वाटत होतं रे. हा म्हणजे गातोस छान, पण प्रश्न तू गायन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलेस त्याचा आहे. पण बाबा, अहो बाबा, आज म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे. अहो इथे तिथे नवीन नवीन स्पर्धा होत असतात आणि एकदा का तुम्ही क्लिक झाले की मग पैसा, प्रसिद्धी हे सगळं तुमच्या पायाशी लोळण घेतं आणि मग तुम्ही रातोरात स्टार होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विझून जाता. दुसऱ्या दिवशी निराळाच कोणीतरी स्टार असतो, नाही? तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी चौथा, हे सगळं असं चक्र चालूच राहतं. त्यामुळे होतं काय, आकाशात इतके तारे जमा होतात की आपलं त्यातलं नेमकं स्थान कोणतं हेच लक्षात येत नाही. आणि पहिला जो आता पूर्णपणे विझून गेलेला स्टार आहे तो नैराश्याच्या गर्तेत ढकलला जातो आणि म्युझिक इंडस्ट्रीच्या या कृष्ण विवरामध्ये म्हणजे ब्लॅक होलमध्ये अदृश्य होऊन जातो कायमचा. बरं, या क्षेत्रात नाव कमवायसाठी तुम्ही सर्वोत्तम असण्याची गरजच नाही बरं का आजकाल. हो, बरे असलात तरी काम चालून जातं. आणि लोकांना तुमची गाणी ऐकून ऐकून तुम्हाला स्टार केलं जातं आणि तुम्ही चॅनल्स आपल्या गाण्याच्या प्रेमात आहेत
अशा भ्रमात राहून स्वतःचं नुकसान करून घेतात. मला सांग, हे गेल्या काही वर्षामध्ये जी काय स्टार ही गायक तुमचे झाले त्याच्यापैकी आता कुठे आहेत सगळे? त्यापैकी एकाचं तरी नाव सांगता येईल का? अरे 2-4 अल्बमच्या पुढे यांची करिअर झालेली नाही. बरं, हे अल्बम हिट जरी ठरलेले असले तरी ते कशामुळे हिट झाले हा एक संशोधनाचा विषय आहे बरं का. म्हणजे त्यातल्या गाण्यामुळे की अर्धनग्न सादरीकरणामुळे? थोडक्यात सांगायचं झालं तर बाबा, तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत ना? ठीक आहे. अरे अरे सागर, तुम्ही सुरुवात करा. बाबरा मन देखने चला एक सपना, बाबरा मन देखने चला एक सपना. वाह, क्या बात है उस्ताद, रियली माइंड ब्लोइंग. सागर, तू सिरियसली ट्राय का नाही करत रे? हा, यू विल बी डेफिनेटली अ स्टार. किती सुंदर गातोस तू. हे काय कॉमर्स करत बसलाय? अरे देवानी तुला एवढा चांगला गाता गळा दिलाय, त्याचा उपयोग काय मग? नाही यार. यू मस्ट सागर, तू खरंच कुणा चांगल्या म्युझिक डायरेक्टरकडे ट्राय कर. मला खात्री आहे तो तुला नक्की ब्रेक देईल. नो डिअर फ्रेंड्स, नो. अरे का? तुझं टॅलेंट काय असंच वाया घालवणार आहेस? नाही रे, बाबा मुळी परवानगीच नाही देणार. व्हॉट? अरे त्यांना हे सगळं नाही, त्यांच्या विचारात नाही बसत. छोड यार, तुझे तर बाबा तुला आयुष्यभर पुरलेत. बरोबर आहे, पण गाण्याकरता रेकॉर्डिंग करायचं, कुठल्या म्युझिक डायरेक्टरकडे जायचं, ती रेकॉर्डिंग CD घेऊन जायची, म्हणजे रेकॉर्डिंग करून पैसे तर लागतील ना. रेकॉर्डिंग करता कुठून आणणार मी पैसे? हे बघ, लागून लागून किती लागतील? 8-10 हजार. नाउ डोंट टेल मी की तुझे वडील 8-10 हजार अफोर्ड करू शकत नाही. अरे 8-10 हजारांचा प्रश्न नाहीये. मग? अरे नाही, हे गाण्यात करिअर वगैरे त्यांना नाहीच मुळी पटत. सोड ना यार. सागर, तू असं जेवणावरून उठून जायला नको होतस. मग काय बाबांचं लेक्चर ऐकत बसू तिथे? सागर, का करतात रे ते असं? प्रत्येक वेळी त्यांचं तेच खरं, असं का? जाऊ दे, तुझ्याशी बोलून काय उपयोग आहे? तूही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणार आहेस, त्यांच्या तत्वांनाच कुरवाळत बसलायस आणि चांगल्या नोकऱ्या गमावून बसलाय. हे कळतंय का तुला? सागर, आय एम सॉरी. हे बघ, इट्स अ फॅक्ट. आपले बाबा आउटडेटेड झालेत. अरे आजच्या जगात त्यांच्या तत्वांना धरून जगणं, वावरणं खूप कठीण आहे रे.